नमस्कार, राम राम, रामकृष्ण हरी. बघा, आजचा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आणि तुम्हाला आनंद देणारा आहे. कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी असं एक मोठी गोष्ट एक्सपोज करणार आहे. तुम्हाला मी दाखवणार आहे की हे विरोधक जे आहेत, खास करून संजय राऊत, सुषमा अक्का, सुप्रिया सुळे, शरद पवार, ही सगळी मंडळी कशा प्रकारे तुम्हाला चुना लावायची कामं करत आहेत. त्यांनी ह्या भारत देशाचं वाटोळ करायचं काम कसं केलंय तुम्हाला मी हे दाखवणार आहे. ते पण त्यांच्याच तोंडातून. हे खूप महत्वाचं आहे. इलेक्शन कमिशन चोर आहे, निवडणुकीवरती विश्वास नाही, न्यायालयावरती विश्वास नाही, पोलीस यंत्रणेवरती विश्वास नाही आणि खास करून या मतदारावरही यांचा विश्वास नाही, असे हे छाती ठोकून सांगणारे उरबडवे जे आहेत आपण या सगळ्यांना एक्सपोज करणार आहोत. ते आपण स्वतः एक्सपोज नाही केलं, या सगळ्यांना एक्सपोज त्यांच्याच एका व्यक्तीनं केला आणि तो या सगळ्यांचा आधारस्तंभ आहे, सगळ्यांचा महामेरू आहे, गुरुमनी आहे, तो म्हणजे दिल्लीचा पप्पू. मित्रांनो, सर्वांना एक विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. तुम्ही फक्त व्हिडिओ पाहताय, आपले सबस्क्राईब करत नाही, सबस्क्राईब करा, कारण आपले व्हिडिओ योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला अशा व्हिडिओचा आनंद घेता येईल. बघा, आता ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट कळली असेल की ज्या ठिकाणी काँग्रेस किंवा हे विरोधक हारतात त्या ठिकाणी इलेक्शन कमिशन हे चुकीचं असतं किंवा काहीतरी गौडबंगाल करून या ठिकाणी त्या निवडणुका लढल्या आहेत, जिंकल्या आहेत, असं नेरेटिव्ह हे लोक सेट करतात. त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तर विचार केला तर दोघे तिघे जर असे आहेत ते फक्त बोंबलायचे कामं करतात की कशा प्रकारे ही निवडणुकी चुकीची झाली, पण ते कधीच विचार करत नाहीत की आपण कसं चुकीचे होतो. ठीक आहे, यावरती पण निखिल वागळे यांनी पाठीमागे बोलले 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस की कशा प्रकारे उबाटाला झटका भेटला, कसं हे विरोधक हारले, कसं यांना दोबी पछाड केलं, हे पाठीमागे सांगितले. कारण लोकसभेचा विजय घेऊन हा विजय त्यांना पचवता आला नाही आणि त्या विजयापासून ह्या विधानसभेपर्यंत यांनी हातावर हात ठेवून बसलेत. यांनी कोणीच कामं केली नाहीत, लोकांपर्यंत त्यांचा जनसंपर्क नव्हता, अशा अनेक गोष्टी त्यांनी सांगितलेत की या ठिकाणी इलेक्शन कमिशन वगैरे काय असा विषय नाही, वोट चोरी होत नसते, काही होत नसतं, जे होतंय ते यांचं नाकर्तेपणा नडत असतो. हे खरं आहे, अगदी बरोबर आहे. असे अनेक गोष्टी समोर आल्या. त्यानंतर यूपीमध्ये अखिलेश यादव बोलला होता की भाजप हा 24x7 म्हणजे 24 तास 7 दिवस म्हणजे ऑल टाइम तो काम करत असतो. निवडणूक असो अथवा नसो, ती कार्यकर्ते जोडणं, लोकांना एकमेकांशी जोडणं, संपर्क वाढवणं, लोकांची कामं करणं, हे भाजप हे अहोरात्र करत असतं. ते निवडणूक पाहत नाही. निवडणूक हे पंचायतची असो या निवडणूक हे लोकसभेची असो, तेवढीच ऊर्जा, तेवढाच विश्वास लोकांमध्ये निर्माण करायचे काम हे भाजप करतं. कारण शून्यापासून जे पार्टीनं सुरुवात केली ती पार्टी आज भारताची सगळ्यात मोठी पार्टी होते. काहीतरी असेल ना कारण, काहीतरी मित्रांनो. हा तो विश्वास या लोकांनी कमवलाय. हा विश्वास या ठिकाणी काँग्रेसने किंवा ह्या बाकीच्या पक्षाने कमवला नाही, त्यांनी गमवलाय. आता एक आपल्याला एक विषय आहे, तो म्हणजे सध्या पश्चिम बंगाल असेल, तामिळनाडू असेल, या ठिकाणी निवडणुका आहेत. त्यामध्ये पश्चिम बंगालच्या निवडणुकीवरती राहुल गांधींना भाष्य केलंय. त्याने भाष्य हे त्या निवडणुकीवरती केलं नाही, मला असं म्हणायचं नाही. त्यांनी भाष्य केलंय हे महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी हे लोक हारले तर त्यावरती यांनी भाष्य केलंय, मला असं ठामपणे म्हणायचंय. किंवा मला ते ठामपणे म्हणावं लागेलच, कारण तसा विषय तसा आहे. आता नेमका कुठला पक्ष कुठं कसा हारतो, का हारतो, याचं कारण राहुल गांधीने बरोबर सांगितलेले आहेत. का हारतात, हारायचे कारण काय आहेत. आता हे यांचा व्हिडिओ फक्त ममता पुरताच मर्यादित नाही, हा व्हिडिओ स्वतः यांना पण लागू होतो. महाराष्ट्रामधून हे हद्दपार कसे झाले किंवा असे अनेक राज्य आहेत, यातून हे पूर्णपणे काँग्रेस कुठं गायब झालं हे माहिती सुद्धा नाही, ते ब्याला पण ते भेटत नाही. आता बघा, तुम्हाला मी तो व्हिडिओ ऐकवतो. राहुल गांधी आता ह्या सगळ्या ज्ञानवंत लोकांचे महामेरू
महापप्पू राहुल गांधी नेमके काय बोलतात तुम्हाला मी हे ऐकवतो आणि यानंतर आपण थोडी यांची सुजवून टाकू. ठीक आहे, बघा ऐकून घ्या. अगर ममता जी ने साफ सुथरी सरकार चलाई होती, अगर ममता जी ने बंगाल को पोलराइज नहीं किया होता, तो बीजेपी के लिए रास्ता नहीं, तो बीजेपी के लिए रास्ता नहीं. आता यामध्ये जे काही त्यांनी बोललंय म्हणजे ममता बॅनर्जीने जर साफ सुथरी सरकार चालवली असती, स्वच्छ सरकार, साफ सुथरी सरकार, तर या ठिकाणी भाजप आला नसता. अजून तिथे भाजप यायचा आहे, अजून निकाल लागायचा आहे, निवडणूक पार पडली आहे. पण या ठिकाणी त्या पश्चिम बंगालमध्ये भाजप आता आपला भगवा रोवणार आहे हे तेवढंच खरं आहे. कारण तेथील जी आताची जी परिस्थिती आहे, अवस्था आहे, या सगळ्या गोष्टी जर बघितल्या, सगळे तर डॉट्स जोडले गेले तर पश्चिम बंगाल हा आता भगवामय होणार आहे. आतापर्यंत जो नरसंहार पश्चिम बंगालमध्ये झाला तो आता याच्यानंतर होणार नाही याची आशा आहे. आणि राहुल गांधी म्हणतात की जर साफ सुथरी सरकार म्हणजे सर स्वच्छ सरकार जर चालली असती तर त्या ठिकाणी भाजप आलाच नसतं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा जर काँग्रेस आणि हे संबंधित जर लोकांनी जर स्वच्छ महाराष्ट्र ठेवला असता, महाराष्ट्र जर स्वच्छ चालवला असता, तर यांना पण महाराष्ट्रामधून हद्दपार लोकांनी केलं नसतं. जर यांनी भारतामध्ये जे काही महत्वाचे राज्य आहे त्या राज्यामध्ये यांनी सरकार आपली साफ सुथरी चालवली असती तर आज हे लोक अजून सुद्धा सत्तेमध्ये असले असते. कारण या सगळ्यांनी या पैलवानांनी, जे आमच्या गावाकडे एक मन आहे हाडक्या पैलवान म्हणून. हाडक्या म्हणजे कसा माहिती आहे का, तो पैलवान आहे पण कसा पैलवान आहे, तो कुस्ती खेळतही नाही, तो काहीच करत नाही, फक्त पैलवान आहे असं भासवतो. एक वाळला किंवा ज्यामध्ये पात्रताच नाही पैलवानकीची, तो म्हणजे हाडक्या पैलवान. हे सगळे हाडके पैलवान आहेत. हे जे हाडके पैलवान आहेत हे सगळे यांचे गच्चाळ राजकारण, गच्चाळ कामगिरी, हिंदुद्वेष, राष्ट्रद्वेष ह्या सगळ्या गोष्टी यांच्यामध्ये होत्या आणि यांचं राष्ट्रप्रेमाचा दिखावा लोकांपर्यंत चालला नाही किंवा लोकांमध्ये चालला नाही. म्हणजे फेक नेरेटिव्ह जे असतात ना, म्हणजे आता बघा हे लोक मागे बोंबलायचे इलेक्शन कमिशनचं अमुक तमुक हे ते सगळं खोटंच आहे, हे सगळं यांच्या मालकीचं आहे, हा काय असेल ते हे बोलायचे. आपली जी झालेली हार आहे ही हार न पचवता यांनी शिंतोडे दुसऱ्यावरती ओढायचे. पण हे सगळे शिंतोडे या ठिकाणी एका झटक्यामध्ये राहुल गांधींनी साफ केलेले आहेत. आतापर्यंत भारतामध्ये काँग्रेसची जी अवस्था झाली आहे त्या अवस्थेला हे काँग्रेसच जिम्मेदार आहे, त्याला राहुल गांधी जिम्मेदार आहेत. आणि ज्या ठिकाणी हे पक्ष हरलेले आहेत त्या ठिकाणी सुद्धा कुठलं इलेक्शन कमिशन नाही, काय नाही, हे स्वतः जबाबदार आहेत. कारण यांनी त्या ठिकाणी कारभार हा स्वच्छ केला नाही, त्या ठिकाणी त्यांनी राजकारण स्वच्छ केलं नाही, ते सगळं गडूळ करून ठेवलं होतं. आणि त्या ठिकाणी म्हणून लोकांनी ह्यांना धोबी पछाड दिला, लोकांनी यांना हकलून लावलं. वाह राहुल गांधी वाह, मन खुश केलं तुम्ही, दिल खुश कर दिया. असंच आपल्या अब्रूचे लखथरे उडवत चला, एक गोष्टी बाहेर काढत चला. तुमच्या अशा निकृष्ट राजकारणाला खरंच महाराष्ट्र भारत कंटाळलाय. ज्या लोकांना कळतंय त्यांना कळतंय, ज्यांना अजून कळत नाही ते अजून तुमची चाटुगिरी चाकरी करायला तयार आहेत. आता हे व्हिडिओ पाहून सुद्धा काही लोक खाली चाटूपणा करतील, त्यांचं धन्य आहे ते. ज्यांना आवडला असेल खरंच व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, व्हिडिओ शेअर करा. रामकृष्ण हरी, नमस्कार, राम राम, वंदे मातरम.